टाइम मराठी न्यूज एक पाऊल पुढे। सुगवे आश्रम चांदूर रेल्वे येथे अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर नैसर्गिक पद्धतीने बनवण्यात आलेल्या धूपबत्तीचा मोठ्या थाटात लोकार्पण सोहळा घेण्यात आला। चांदूर रेल्वे तालुक्यात सुगवे आश्रमची चांगलेच ओळख निर्माण झालेली आहे। सुगवे ही आध्यात्मिक संस्था चांदूर शहरात 20 वर्षापासून आपले कार्य अविरत करत आहे आणि यासोबतच वेळोवेळी चांदूरवासियासाठी काही सामाजिक उपक्रम राबवित असते। आजवर तरुण मुलींसाठी अनेक कार्यक्रम घेतले आहे। गोरगरिबांना ब्लँकेट, कपडे वाटप, दिवाळीनिमित्त फराळ वाटप, अनाथ मुला-मुलींना शालेय साहित्य वाटप असे अनेक प्रकारचे कार्यक्रम घेतले आहेत। स्पोर्ट्सचे कार्यक्रम, एम्प्लॉयमेंट विषयी तज्ञ लोकांच्या माध्यमातून वेळोवेळी मार्गदर्शन त्याविषयी कार्यक्रम घेतले आहे। तर अशा प्रकारे हे आपले आध्यात्मिक आणि सामाजिक सेवाभावी कार्य संस्थेद्वारे निरंतर सुरू आहेत। सुगवे संस्थेमध्ये अत्याधुनिक गौरक्षण असल्याने तिथे भरपूर मोठ्या प्रमाणात स्वच्छ गोमय शेणाचा साठा असल्याने त्यापासून शुद्ध प्रतीचे नैसर्गिक रीतीने धूपबत्ती, उत्तम प्रतीचे सुगंधित धूपबत्तीचे प्रसाधने व शेणापासून बनवण्यात येणाऱ्या 4 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रतीचे उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली आहे। सुगवे संस्थेचा या उपक्रमामुळे चांदूर रेल्वे परिसरातील बेरोजगार युवतींना रोजगार उपलब्ध झाला आहे। अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्तावर स्वामी अनिलजी महाराजांच्या मार्गदर्शनाने आज चांदूर रेल्वेत स्थित सुगवे आश्रमामध्ये वैज्ञानिक माननीय श्री सुनील घाडगे साहेब यांच्या हस्ते सुगवे सुगंधी धूपबत्ती भव्य लोकार्पण सोहळा करण्यात आला। श्री सुनील घाडगे साहेब यांनी उपस्थित लोकांना सुगवे सुगंधी धूपबत्तीची सविस्तर माहिती दिली। या सोहळ्याकरिता सुगवे संस्थेचे उपाध्यक्ष धीरजभाऊ डेहनकर, अनिल कांबळे, शुभम काकडे, पत्रकार शिवणकर, रणविजय बोरगावकर, संतोष मोदी आदी मान्यवर उपस्थित होते। सहसंपादक आकाश वरघट। टाइम मराठी न्यूज एक पाऊल पुढे।